श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे पौष्टिक असे चुरमा लाडू. चला साहित्य आणि कृती आपण सोबतच बघूया. त्यासाठी लागणार आहे आपल्याला गव्हाचे पीठ जे आपण जाडसर दळून आणलेले आहेत. त्यात आपण घालूया जरा सोडा, थोडा ओवा आणि मीठ आणि थोडे तेल. हे छान आपण एकत्र मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर जसं जसं लागेल तसं पाणी घालूया. आपल्याला याचा छान जाडसर गोळा तयार करून घ्यायचा, जसं आपण बट्ट्यांचं पीठ भिजवलं होतं. जर तुम्ही माझे प्रिव्हियस व्हिडिओ बघितले असेल त्यानुसार हा बघा असा गोळा आपल्याला तयार करायचा. झाला की मग आपल्याला याचे याला थोडा रेस्ट द्यायचा आहे 10-15 मिनटं आणि मग आपल्याला याचे थोडेसे छोटे छोटे मुठ्ठे करून घ्यायचे. मुठ्ठे म्हणजे बघा असा थोडा गोळा घ्यायचा आहे, हातामध्ये गोल करून त्याच्यामध्ये आपले बोटं उमटवायचे असं मुठ्ठीमध्ये. सो पुन्हा एकदा बघा कसं केलं आहेत, असे मुठ्ठे आपल्याला करून घ्यायचे. आपल्याला एक पॅन घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपण पसरट पॅन घेतलेला आहे. तूप घालूया छान आणि आपण जे पण केलेले मुठ्ठे आहेत 1 ते 1.5 वाटी आपण कणिक घेतली होती, त्यामध्ये आपले एवढे मुठ्ठे तयार होईल. सो बघा, आणि हे आपण छान असे कमी आचेवर ते ह्याच्यामध्ये आपण याला वाफवणार आहोत तुपामध्ये, आणि म्हणजे छान हे होईल. सोनेरी होतपर्यंत आपण त्याला छान सोनेरी किंवा थोडासा डार्क ब्राऊन होतपर्यंत आपण याला छान वाफू देऊया तुपावर. आणि मस्त होणार आहेत हे. पौष्टिक असे आहेत. गूळ आणि साजूक तूप आणि कणिक पण वापरलेली आहे आपण. सो आपण बघूया कसे झाले आहेत. आणि आपण बघा सोनेरी झाले की मग आपण ते पलटून घेऊया. वा बघा किती सुंदर सोनेरी दिसत आहेत. आपण पलटून घेऊया कारण ते दोन्ही साईडने व्यवस्थित शिजायलाही हवं. बघा 10-15 मिनटं तरी आपल्याला कमी आचेवर हे होऊ द्यायचे आहेत. बघा दोन्ही बाजूनी छान शिजलेले आहेत हे आणि मस्त दिसत आहेत. आणि आपण याला काढून घेऊया आणि आपली पुढची कृती करूया. पुढच्या कृतीसाठी आपल्याला यांनाच काय करायचं आहे, आपल्याला यांना बारीक करायचं. सो आपण हाताने फोडून एक घेऊया आणि त्याला असं हाताने फोडूया बोटांनी आणि आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात. बघा असे झालेले आहेत हे. असे साधे खायला खूप छान लागतात ते. आणि हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याची छान एक असा बारीकसा चुरा करून घेऊया. जसा ब्रेड क्रम्स आपण करतो तसा आपण चुरा करू, जास्त बारीकही नको, थोडा हे. आणि हा झालेला आहे आपण चुरा, आपण हा काढून घेऊया. आणि पुन्हा एका पॅनमध्ये आपण छान पसरटच पॅन घेतो आहोत. यासाठी आपण याच्यामध्ये मस्त साजूक तूप घालूया, भरपूर असं. खूप छान होणारे लाडू आहेत. आणि याच्यामध्ये आपण टाकूया एक थोडीशी 2 चमचे किंवा 1 चमचे खसखस घालूया मस्त. आणि सुकामेवा जसं मगजच्या बिया घातलेल्या आहेत आणि बदामाचे तुकडे घातले. तुम्हाला जे वाटतं तुम्ही ते सुकामेवा याच्यामध्ये घालू शकता. सो बघा मस्त खसखस तुपामध्ये छान फ्राय झालेली आहे. आपण घातल्याच्यात मगजच्या बिया घातल्या आहेत आणि याला आपण छान तुपामध्ये मस्त सुगंध येतपर्यंत भाजून घेऊया. आणि हे झालं की मग आपण यामध्ये घालूया गूळ. छान कमी आचेवरच करून घेऊया कारण जळण्याची शक्यता असते, तूपही जळण्याची शक्यता. याच्यामध्ये आपण घालूया थोडा गूळ. बघा गूळ पण आपण छान किसून घेतलेला आहे. गूळ घातला छान. हा मोठ्या पेढीचा गूळ आहे, त्याला किसून घेतलेला आहे. आणि हा झाला की आपण थोडा गूळ वितळण्यासाठी त्याच्यामध्ये आपण घालूया पाणी. आणि जर गुळाच्या काही गुठळ्या असतील त्याही त्याच्यामुळे निघून जाईल. आपण हे एकजीव करून घेऊया. बघा किती छान दिसतं आहे. आणि एकजीव झालं की जर गुठळी वगैरे असेल तर ती पण आपण याने काढून घेऊ शकतो. हे झालं, छान गरम झालेलं आहे आणि एकजीवही झालेला आहे. थोडंसं बघा जर गुठळी होती आपली एक गुळाची, ती आपण फोडलेली आहे.
कमी आचेवरच होऊ देतो बघा. गूळ असं झाला की आपण त्यामध्ये तो चुरमा घालूया जो आपण आधी केलेला आहे. हा घातला की आपण याला छान मिक्स करून घेऊया. मस्त खूप छान खमंग वास येतो आहे गुळाचा आणि त्याच्यामध्ये हा चुरमा घातलेला आहे. मस्त. हे खूप पौष्टिक होणारे लाडू आहेत. हे रेडी आहे. आपण शेवटी याच्यामध्ये घालूया वेलची पूड, मिक्स करूया छान व्यवस्थित आणि मस्त त्याचे व्यवस्थित पूर्ण याला बघा. मगजच्या बिया आपण वरून पण टाकलेल्या आहेत आणि याला छान मिक्स झालं आहे की आपण याचे वळून घेऊयात छोटे 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 लाडू. किटी पार्टी म्हणा, बीसीची पार्टी म्हणा, यासाठी बायकांना काय आवडायचं सो आपण हा प्रकार करू शकतो. झटपट होणारा आहे, हा थोडा वेळही लागतो पण मस्त लागेल. म्हणजे नवीन पदार्थ आपण हळदी कुंकू म्हणा आपण तेव्हा हा सर्व करू शकतो. बघा असे छान आपण लाडू वळून घेऊया. अशा पद्धतीने हे पौष्टिक असे लाडू तयार आहेत. भरपूर तूप गूळ आणि मस्त तयार आहेत. तुम्ही पण असे हे लाडू करून बघा. आवडले तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.